राधे राधेचं सकाळची छान अशी सुरुवात आपल्या देवपूजेपासनं आणि देवपूजा करायला मला खरंच खूप आवडतं. माझं जर सगळ्यात आवडतं जे असेल सकाळी सकाळी काम ते म्हणजे देवपूजा करायचं आणि ते काम तर म्हणताच येणार नाही. कारण की माझा स्वतःचा भाव असा आहे की त्यांना बघतच राहावं असं मला स्वतःला वाटतं. आणि माझे बालकृष्ण तेवढे सुंदर दिसतात ना, कधी कधी मला असं वाटतं माझीच नजर ना त्यांना लागो. आणि खरंच खूप सुंदर दिसतात. आज येलो कलरचे कपडे घातले होते आणि काल ऑरेंज कलरचे घातले होते. आणि जो देवींना भरलेला मळवट होता ना तो सुद्धा मी काही काढला नव्हता बरं का. तो सुद्धा मला खूप आवडत होता. तर मला असं वाटतं की बाकीच्या देवांना सुद्धा आपण मळवट वगैरे लावून बघावा की कसा दिसतो. तर ते सुद्धा मी एखाद्या दिवशी ट्राय करेन. आणि त्याच्यानंतर ना देवपूजा झाली आणि डायरेक्ट कपडे धुवायला बसली. कारण की रविवारचे भरपूर सारे कपडे असतात माझे. ट्रॅकसूट वगैरे हे सगळं आणि टिफिन बॅग वगैरे सगळं भिजू घातलेलं होतं. तर ते धुवून घेतलं. त्याच्यानंतर मला स्वयंपाक सुद्धा करायचा होता. तर धोबीघाट सुद्धा धुवून घेतला. एकदा काम मिटलं की बरं वाटतं मग. आणि मग आता धुणं जे होतं तर तिथं निथळू देणार होती. आणि त्याच्यानंतर मग वांग्याची भाजी टाकली गेली आणि पीठसुद्धा भिजून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर मग भाकरसुद्धा करून घेतली माझ्यापुरती एक. आणि त्याच्यानंतर तव्यावरच मी छान अशी कोरडी मेथीची भाजीसुद्धा करून घेणार होती. आणि त्याच्यासाठी कांदे आणि जिरं जो होतं थोडंसं उशीर झालं होतं बघ मला टाकायला. तर तुम्ही थोडंसं लवकर टाका. आणि तेल जे आहे ते नंतर टाकलं मी थोडंसं. कारण की सुरुवातीला तवा जो असतो तो खूप जास्त गरम असतो. त्याच्यामुळे तेल इकडं तिकडं उडतं म्हणून सुरुवातीला कमी क्वांटिटीत टाकलं होतं. आणि नंतर तेल परत एक पळी टाकलं होतं. आणि मेथीची भाजी मला पर्सनली खूप आवडते. मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना आवडते. फक्त माणूस जे तिला एवढी आवडत नाही. आमचे मामा जे ते कधी खातच नाही. आणि मला वड्याची भाजी देखील करायची होती. आज ठेचा वगैरे काय नव्हता म्हणून वड्याची भाजी मामा म्हटले की वड्याची भाजी कर मला खायची आहे. तर मग मामाने वड्याची भाजी केली. तसा काय प्लॅनमध्ये नव्हतं. पण शेवटी जी होती ती वड्याची भाजी केली होती. आणि वांग्याची भाजी माणूला खूप आवडली होती. मग ती सांगत होती की जाऊ दे बाबा वड्याची भाजी सांगत होती. वड्याची भाजी बाबांना करून देईन, वांग्याची भाजी आम्ही खाऊन टाकू. दुपारी काही दुसरं काही करू नको. बरं म्हटलं चालेल चला. मला तर बरंच होऊन गेलं. मग असा बी पसारा पडलेलाच होता. ते काय मी क्लिपमध्ये ॲड केलं नाही कारण की ट्रायपॉड वगैरे सगळं बाजूला ठेवलं गेलं होतं तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर परत ट्रायपॉड जोडला होता ते म्हणजे भांडे घासताना. आणि इथं भांडे पसारा पडला. आणि त्याच्यानंतर किचनसुद्धा मी क्लीन करून घेतला. आणि किचन जेव्हा क्लीन झाल्यावर मला असं वाटतं ना त्याच्यावर सायंकाळी काय केव्हा स्वयंपाक करायचा आणि त्याला फक्त बघून राहावं. कसं स्वच्छ घर ना बघायला छान दिसतं. त्याच्यानंतर असा काही हॉलमध्ये राडा असतो माझा पडलेला. आणि क्लचर कुठं काय कुठं सगळा पसारा पसारा. आणि हा रविवार म्हटला ना तिथं त्या हॉलमध्ये तर असा राडा होऊनच जाणार. मी आता कितीही आवरला ना तो तसंच्या तसं राहणार. आणि बॅगा ज्या होत्या त्या मी आसीतच ठेवल्या होत्या कारण आज ते परत परत काढणार होते. त्याच्यानंतर झाडू वगैरे मारला. त्याच्यानंतर जे कपडे सकाळी सकाळी धुतले होते त्याचा मुहूर्त सगळ्यात उशिराला लागला होता बरं का. आणि त्याच्यानंतर गॅलरी आज झाडली नव्हती तर एक बादली पाणी टाकून नेहमीसारखं धुवून घेतली. आणि इथं फरची पुसतच आली.